मंडळी, निवडणूक म्हटलं की गमती-जमती आल्या, कार्यकर्त्यांचा जल्लोष आला. या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाबरोबरच माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये आणखी एक क्रेज निर्माण होते, ते म्हणजे विजयानंतर एकमेकांवर दंड थोपटणे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये माळशिरस तालुक्यातील दहेगाव गट आणि संग्रामनगर गट या दोन्ही गटातील आणि दोन्ही गणातील निवडणूक ही हाय व्होल्टेज ड्रामा ठरली. या निवडणुकीमध्ये दहेगाव गटातून विद्यमान आमदार उत्तमराव जानकर आणि माजी आमदार राम सातपुते या दोघांनी चुरशीची ठरवली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. दहेगाव गट आणि गण विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रतिष्ठेचा ठरला, तर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या अस्तित्वाचा ठरला. या ठिकाणी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई झाली असली तरी या गटामध्ये, दहेगाव गटामध्ये माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी संस्कृती रामभाऊ सातपुते या विजयी ठरल्या आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुरसाळे गटातून उभे असलेले अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दहेगाव गटामध्ये माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची बाजू वरचढ ठरली. तोच प्रकार संग्रामनगर गटामध्ये झाला. संग्रामनगर गट हा मोहिते पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला होता, तर माने पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई या गटामध्ये झाली. या ठिकाणी फत्तेसाहेब माने पाटील यांच्या सूनबाई राजेश्वरी माने पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संग्रामनगर गट किंवा गणामध्ये मोहिते पाटलांनी बाजी मारली. आता ही झाली प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई. मात्र फुणस्त्रीत गटामधून जिल्हा परिषद जागेसाठी अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळाला आणि दहेगाव गटामधून संस्कृती रामभाऊ सातपुते यांना विजय मिळाला. दोघेही ज्यावेळेस विजयाची वार्ता कानी पडली त्यावेळेस कार्यकर्त्यांनी तर जल्लोष केलाच, मात्र रामभाऊ सातपुते यांनी दंड थोपटत आव्हान दिले, भाजपला संपवण्याचे अवलाद जन्माला यायचे असे वक्तव्य करून मोहिते पाटलांना डिवचले. तोच प्रकार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले, त्यांनी दंड थोपटले. आता ही दंड थोपटण्याची जी क्रेज आहे माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये, ही अशीच वाढत राहणार का हे दंड थोपटणारे परत एकमेकांच्या हातात हात देऊन तेरे मेरे साथ म्हणत पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार? तत्पूर्वी आपण संपूर्ण तालुक्याचा किंवा जिल्हा परिषद गणांचा आढावा घेणार आहोतच. कुठला उमेदवार किती मतांनी जिंकला, कुठला उमेदवार किती मतांनी हरला, याची सविस्तर आकडेवारी आम्ही आपल्या दर्शकांना देणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.